सुविधा कशाची? या मॅडम आहे. काय नाव तुमचं मॅडम? हां, या आलेल्या रुग्णांची नोंद करतात पेशंटची, की नाही? आणि रुग्णांची नोंद केल्या असताना तिकडे लक्ष द्या, ही अशी एक त्यांनी चिठ्ठी देते, बरोबर? तर ही जी चिठ्ठी आहे, जे पेपर आहे ते शासनाकडून यांना आलेलं आहे. तर हे आपल्याला मोफत आहे ना. पण आपण जर समजा खाजगी दवाखान्यात गेलो तर अगोदर डॉक्टरांना फीस द्यावी लागते का नाही? परंतु हे शासनाकडून, आपल्या जिल्हा परिषदेकडून आपल्याला शासन आरोग्याची सुविधा मिळते. जसं आपलं शिक्षण आहे की नाही, तसं हे आरोग्यासाठी आहे. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण आहे का नाही, या तीन गोष्टी शासन आपल्याला पुरवत असते. तर या ठिकाणी ही जी आहे, तर हे पेपर आहे, चिठ्ठी आहे, हे पेपर यांनी नोंद करतात आणि नोंद केल्याच्या नंतर मग आपल्याला इथे जे डॉक्टर साहेब आहे, वैद्यकीय अधिकारी आहे का नाही, इथल्या डॉक्टर साहेबांना काय म्हणायचं? वैद्यकीय अधिकारी. जसं आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत आहे का नाही, बाकी शिक्षक आहेत, तसं इथले वैद्यकीय अधिकारी मुख्य आहेत. आजचे आपले वैद्यकीय अधिकारी जे उपस्थित आहेत त्यांचं आता आपण भेट घेऊया आहे का नाही. साहेब विभागांमध्ये या, आठव्या वर्गात आहात. मग आता इथे येण्याचा आपला उद्देश काय, कशामुळे आला होता आपण इथं? क्षेत्र भेट द्यायला. म्हणजे 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोलाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये एक क्षेत्र भेट म्हणून टॉपिक आहे का नाही, पाठ आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले बाबा एखाद्या तुमच्या जवळच्या क्षेत्राला भेट द्या. तर हे क्षेत्र आहे, कशाचं क्षेत्र आहे? म्हणजे आरोग्याचं क्षेत्र आहे. आणि हे आरोग्याचं क्षेत्र या ठिकाणी आहे. आता डॉक्टर साहेबांना तुम्ही त्यांचं नाव वगैरे विचारा, परिचय त्यांचा. माझं नाव शेख आहे सर, माझी ड्युटी काकाडीला असते. अच्छा, आज इकडं आहे. तर म्हणजे आता आपलं जे PSC प्रायमरी हेल्थ सेंटर असतो, दर 25,000 लोकसंख्येवर एक PSC असते. किती? दर 25,000. ठीक आहे. तर PSC आहे, याची लोकसंख्या थोडी जास्त आहे आपल्याला, पुढचं होईल स्थापन. तर आपण नाही का मूलभूत सुविधा जी आरोग्याची आहे, जसं की आरोग्य सेवेमध्ये बघा, मातांना, गरोदर मातांची सेवा, ठीक आहे, म्हणजे बाळ पोटात असण्यापासून तर ते मृत्यूपर्यंत जितकी काही आपली काही मूलभूत आरोग्य सुविधा ती सगळी आपण जनसामान्यांना पुरवत असतो. ठीक आहे. त्याच्यात आलं तुमचं लसीकरण. लसीकरण कशासाठी करतात? कोणीसाठी? कोणत्या आजारासाठी? तुम्ही सगळे घेतलेले आहेत. कोणत्या आजारावर आपण लसीकरण करतो? बरं, आजार कोणते? 2 टाईपचे असतात, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. संसर्गजन्य म्हणजे कसं पसरते? एक दुसऱ्यापासून. ठीक आहे. आणि असंसर्गजन्य म्हणजे पिढीनं पिढी किंवा असं पसरत नाही. तर संसर्गजन्य रोगाचे उदाहरण काही सांगता येईल? आता एक 2020 ला सुट्टी भेटली असेल शाळेत. कोणता रोग? कोविड सगळ्यात आवडता. आणखी टीबी. ठीक आहे. देवीचा आजार. ठीक आहे. हे आजार माहिती आहेत का? देवीचा आजार, करोना, टीबी हे कसे आजार आहेत? संसर्गजन्य. ते कसे काय आता तुम्ही पुढे शिकता. त्याच्यानंतर असंसर्गजन्य. असंसर्गजन्य म्हणजे आता प्रत्येकाच्या घरी एक ना एक पेशंट आहे त्याचा. BP, शुगर, कॅन्सरचं तर कमी आहे, पण BP, शुगरचं प्रमाण जास्त आहे. तर हे काही जी मूलभूत सुविधा आहे आपण इथं पुरवत असतो. त्याच्यानंतर आपल्या इथं डिलिव्हरी रूम आहे, ऑपरेशन थिएटर आहे, एक्सरे काढला जातं. आणि त्याच्यानंतर TBचे जे पेशंट असतात त्यांना आपण पुरवठा देतो, औषध पुरवठा आणि त्यांची तपासणी, रोग निदान या गोष्टी आपण इथं देत असतो. आणि त्यानंतर बघा, ते कोणत्या शाळेचे आहेत तुम्ही? इथलेच आहे ना तुमची. मग आता हे रिपोर्ट त्यांचेच होते. शालेय आरोग्य तपासणी. सध्या सिकल सेल प्रोग्राम चालू आहे. सिकल सेल आजार माहिती? बरं, आपले रक्त आहे, रक्तात कोणत्या पेशी असतात? ऐकले? पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट ऐकले? ठीक आहे. तर जे लाल पेशी असते तिचा आकार कसा असतो? असं गोलाकार. ठीक आहे. पण सिकल सेल आजार जो आहे त्याच्यात ती विळा कसा असतो? अर्धचंद्र आकार. तसं विळ्याच्या आकाराची पेशी होती. त्याच्यामुळं जे लाल रक्तपेशी आहे तिचं काम काय असतं? जे काही आपल्यामध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पुरवठा करणं. म्हणजे आपण फुफ्फुसापासून ते पूर्ण अंगाला पुरवठा करणं ऑक्सिजनचं. हे कशाचं काम असतं? लाल पेशी, हिमोग्लोबिन. तर ती विळाच्या आकाराची होती. त्याच्यामुळे माणसाला असं अशक्तपणा, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे असा होतो. तर त्यासाठी नाही का तो आजार होण्या अगोदरच आपण एक तपासणी करतो. म्हणजे आजार
होईल पुढं काय होणार नाही किंवा ते अनुवंशिक जसं म्हटलं ना, अनुवंशिक कसा असतो आजार म्हणजे आईपासून मुलाला, वडिलापासून मुलाला, आजोबापासून म्हणजे खाली जे पसरत येतात अनुवंशिक असं वंशानुवंश, त्याला अनुवंशिक आजार म्हणतात. तर हे आजार रोखण्यासाठी आपण हे काय वाचा सोल्युबिलिटी टेस्ट करतो सिकल सेल. सध्या तो प्रोग्राम चालू आहे, बाहेर पोस्टर बघितलं असेल तुम्ही, अरुणोदय. तुमच्या शाळेत झाली का तपासणी? नाही. होईल आता, प्रत्येक शाळेत आहे आता. आशांशा टाकांडीच्या झाल्या, तुमच्या इकडे येतील. सगळ्यांनी हे करा. बाकी तुम्ही फिरून घेतलं का सगळं? नाही आता तुमच्या ठीक आहे. तर हे डॉक्टर शेख साहेब तुमचं काय सर BMS काय MBBS? BMS. BMS. बघा जर असं तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर असा अभ्यास करावा लागतो. तुझं नाव काय? हा मारिया. हे सर हुशार आहे बघा अभ्यास करायला. अच्छा. हां हे आमचे कुलकर्णी सर अच्छा. आणि शेख समजा. ओके. हां असं आहे. सगळे विद्यार्थी अभ्यास करतात म्हणजे चांगलं हे करतात. तर त्यांच्या साहेबापासून आपण प्रेरणा घ्यायची, अभ्यास करायचा, डॉक्टर व्हायचं. वाटतं का डॉक्टर तुम्हाला? अच्छा ओके चला फिरून घ्या. ओके. MPSC PS आहे. आणखी तुला बर तुला बर तुला रे तसा अभ्यास पाहिजे हां बर का 90%च्या वर मार्क पाहिजे. हां आता मॅडमला हे प्रश्न विचारायला सर गडबडीत असतात, त्यांच्याकडे 100 पेशंट असतात, पण मला प्रत्येक गोष्ट फार बघून द्यावं लागते. हां आपला माझा तो रोलच आहे त्याच्यामध्ये. ये आणि हे मॅडम का करू शकतात माहिती आहे? यांनी ह्या मेडिकल मधलं शिकलेले आहे, शिक्षण घेतलेलं अलग लक्षात. म्हणून म्हणजे ते औषधाचं तिकडून जे लिहून देतात ते औषधाचं काही काही कोणतं नाव डॉक्टरांना आहे. सुद्धा औषधं माहित नसतात, हां पण मला तेवढे औषधं माहिती तुमचं असतात. डिफॉर्मसी आहे का? माझं. हां म्हणजे डिफॉर्मसी म्हणजे स्पेशल औषधाचा कोर्स आहे. म्हणजे डॉक्टरांच्या सोबत हे औषधाचं कसं पुरवठा करायचा त्याने कसं दिलं आहे. डोसेस वगैरे त्यांना माहिती नसते, डोसेस असतात, प्रत्येक गोष्ट सगळं बघून द्या. CBC टोटल ते आपण सॅम्पल घेतात, कशा पद्धतीने सॅम्पल घ्यायचं ते बघू. म्हणजे सुरुवातीला बघा चिठी काढल्यापासून ते कशी प्रक्रिया सगळ्या ठिकाणी होते ते लक्षात आलं. हां आपण घेतलं ना? हे कार्ड आणि ह्या याच्यामध्ये ते सेव कराले म्हणजे हे कसं आहे, हे हा, सॅम्पल आपण साठवायला तिथे. नांदेडला पाठवतो लॅबला कलेक्ट करून यायचं. आता तिकडे पाठवतो सर तिकडे पाठवतो. आपल्या इथे नाही का ते? आपल्याकडे नाही. अच्छा सॅम्पल कलेक्ट करून आपण त्याला पाठवतो. हां आपल्याकडे इथं कसं आहे, आता पेशंट तुमचं TBचं होतो, मलेरिया होता, बाकी तुमचं बाकी ALC प्रोफाईल होतो, अशा या टेस्ट आहेत तिथे चार्ट लावलेला आहे. हे असे रिपोर्ट येत असतात याच्यामध्ये. आता हे पेशंटचं आहे, आता याच्यामध्ये HB किती असतो तुमचे, त्याच्यानंतर प्लेटलेट, RBC असे टोटल त्याच्यामध्ये असतं. आता त्या पद्धतीनं मग ते डॉक्टर काय करतात, त्याला ट्रीटमेंट देतात. समजा HB कमी असलं, रक्त कमी असते, मग त्याला HB मग रक्त वाढवण्यासाठी मग त्याला गोळ्या दिल्या जातात. प्लेटलेट कमी असलं मग प्लेटलेट वाढवण्यासाठी देतात. अशा पद्धतीनं मग ते पेशंटचं डायग्नोस्ट होतो एक प्रकारे. असं त्या पद्धतीनं आपण ट्रीटमेंट देतो. आता एखादा TBचा पेशंट होतो, त्याला समजा 15 दिवसापेक्षा जास्त खोकला असला, ताप असला, वजन कमी होत असलं, तर त्याला आम्ही थुंकी तपासणीसाठी देतो. थुंकीमध्ये काही जंतू दिसतात काय त्याच्यामध्ये, TBचे दिसतात. TBचं असतं की मग त्याला आपण ट्रीटमेंट देतो. म्हणजे एक प्रकारे कसं आपण पेशंटला डायग्नोस्ट करतो इथे. आणि एखाद्या अजून दुसऱ्या ANC गरोदर माता येत असते, त्या गरोदर माताचे पण आपण चेकअप करत असतो. म्हणजे 9 महिन्यापर्यंत त्या बाळाला वगैरे असं कशा पद्धतीचं त्या महिला म्हणजे माता वगैरे रक्त आहे किती, काय लागली, कशा पद्धतीने ग्रोथ होते, सगळ्या टेस्ट आम्ही करतो. लक्षात. म्हणजे आता बघा डॉक्टर साहेब वेगळे होते, औषध देणारे वेगळे होते, चिठ्ठी देणारे वेगळे आहे,
आणि हे रक्त तपासणारे साहेब वगैरे साहेब नाव वगैरे तुमचं? मी लॅब टेक्निशियन आहे अशोक जुरे. अशोक जुरे आहे साहेबांचं नाव. लॅब टेक्निशियन एलो सोलोनी आहे आणि हे संकेत गुरे. हां, लॅब टेक्निशियन म्हणजे लायब्ररीचे म्हणजे तांत्रिक म्हणजे जे काही विज्ञानामध्ये आपण म्हणतो ना प्रयोगशाळा, तशी या ठिकाणची प्रयोगशाळा आहे. आणि इथून आपल्याला मग रिपोर्ट वगैरे पुन्हा मग डॉक्टरकडे या रिपोर्टनुसार मग डॉक्टर मेडिसिन देतात. काही विचारायचं तुम्हाला प्रश्न सरांना? काही प्रश्न विचारायचे का तुम्हाला? नाही का? कुठे या जिल्हा परिषदची सर. दिला. चला एरवी येतात